एक काजवा, त्याच्या पाठीमागे साप लागला. तो काजवात पळतो आहे, पुढं साप पाठीमागे धावतो आहे. काजवा एवढासा, साप एवढा मोठा. काजवा दमला, थांबला. सापाला जवळ आल्यावर आता तो त्याला पकडणार. तेवढ्यात काजवा म्हटला की का बाबा तू माझ्या मागं लागलाय? मी माझ्या पद्धतीनं अंधारात आपला एवढा एवढा प्रकाश देण्याचं काम करतो आहे. तुझं माझं काय वैर आहे का? तुझ्या माझ्या काय कोर्टात केसेस आहेत का? बरं, मला खाण्यानं तुझं पोट भरणार आहे का? मी केवढाच आहे का? तुझं साम्राज्य मी बळकावणार आहे? मग तू माझ्या मागं का लागला आहेस? तर सापानं उत्तर दिलं ना, ते काजव्यांना त्रास देणारं असतं. ह्या जगाच्या अंधारात काजवे आपल्या क्षमतेप्रमाणे प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. पण काही साप असे असतात की ते या काजवेनं जगू देत नाहीत. मग तो काजवा म्हणतो, मग तू का माझ्या मागं लागला आहेस? का तुझं पोट भरणार नाही? तुझं माझा वाद नाही? तुझं साम्राज्य मी घेणार नाही? कशासाठी माझ्या मागं लागला? तर तो साप म्हणतो काजव्याला की बाबा रे, ते सगळं खरं आहे तू म्हणतोय ते, पण तुझ्यासारखं चमकणं आम्हाला जमत नाही. त्या तुझ्या चमकण्याचा आम्हाला त्रास होतो आहे, म्हणून तुला खायचंय. असले सापही भरपूर फिरतात की या जगाला आपल्या ज्ञानाच्या प्रकाशानं प्रकाशित करण्याचं काम करणाऱ्यांच्या मागं असले साप पायात सोडले जातात आणि काजव्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. पण अंधाराला दूर करण्याचं काम हे काजवे केल्याशिवाय राहत नाहीत. ही वस्तुस्थिती असते.